बाजारात खरेदी करून किती शिल्लक राहिले ते बघते. सह्याद्री कोकण आणि कोकण चिकनमध्ये चिकन रिया कशी चालली आहे. खरं बाजारातून घेऊन जाताना असं ओझं धरायचं असं कमरेत आणि मग चाल. नमस्कार मंडळी, सह्याद्री कोकणच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो. मंडळी, आगोटचा बाजार तुम्ही बघितलात, परंतु देवरुखला आता पावसाळा चालू व्हायच्या आधी अजून एक रविवारचा बाजार आता मिळणार आहे. थोडंसं ऊन पण पडलं आहे, पावसाची अजून काही हजेरी लागलेली दिसत नाही, पण पाऊस पण कमी आहे. तर चला आज जाऊया बाजारात, बघूया थोडं काही कडधान्य वगैरे काय आणायचं आहे, त्यासाठी बाजारात चालू आहे आणि रिया येते सोबत. चला, बस बंद आहे, सॉरी गाडी आमची बंद आहे, त्यामुळे आम्ही जाणार आहोत बसची. चला आज बसने जा. वीर चल येतो आता काय. हां चला म्हणजे पांडूची रिक्षा भेटले. पांडूच्या रिक्षाने जातो आम्ही शेवटी. आपले चला मंडळी, आधी पहिलं जायचं आहे आपला बाजारमध्ये जाऊया ना रिया. चला चला पहिलं आपला बाजारमध्ये जाऊया. अगदी चांगला तुम्हाला देवरुखमध्ये खरेदी करायची असेल ना तर आपला बाजारमध्ये कधीही येऊन खरेदी करा. मस्त घेते डाळ वगैरे सर्व. हो जय रे. हो हां म्हणजे घेऊन झाले आता बरेचसं सामान. तर आता बिल बनवायचं काम चालू आहे बघा ते. सगळा आपल्या बाजारमध्ये थोडं सामान घेतलेलं आहे आणि आता मार्केटच्या हिशोबाने जाऊया बाजारात. देवरुखचा आठवड्याचा बाजार. पावसाची पण थोडंसं वातावरण दिसतं, त्यामुळं पाऊस पडण्याची शक्यता आहे. ना म्हणजे चाकरमानी गेलेत मुंबईला, त्यामुळं बाजार आज काय एवढा जास्त भरलेला नसणार आहे. जास्तीत जास्त आतला स्थानिक लोक असतात, ती बाजार राहिलेली असतात, काय लोक बाजार घ्यायची ती बाजारात असतील. बाकी एवढा बाजार नसतो भरलेला. आता मेन म्हणजे जो आगोटचा बाजार होता ना सुकी मच्छीचा, तो बाजार बहुतेकसा कमी असेल आता. चाकरमानी सगळे गेले. तुझ्या आता 15 तारखेला शाळा चालू होणार आहेत. बरेचसे चाकरमानी मुंबईला गेलेले. आज बाजार स्वस्त आहे काय बघूया. 40 रुपये टॅमॅटो, वाटे 10 रुपये, 20 रुपयाला आहे. तर नेक्स्ट बाजार थोडा कमी आला आहे बघा. आता जास्तीत जास्त स्थानिक लोकच आहेत, चाकरमानी दिसत नाहीत. चला हा टॅमॅटो घ्या. कसे आहेत हो टॅमॅटो? 50ला 1.25 किलो. टोमॅटो कसे? 50ला 1.25 किलो. मिरची घेऊया. हां तिखट मिरची असते तिथे. तिखट आहे ना. कसा वाटा या? ढोबळी मिरची वाटा 20 रुपयाला वाटा. हो नमस्कार. देवरुख मच्छी मार्केट या साईडला चिकन वगैरे मिळतं, बोकड्याचं, बकऱ्याचं मटण आणि ह्याच्यातला मच्छी, ताजी मच्छीसुद्धा. इथे मध्यभागी सगळे स्टॉल जेवढे दिसत आहेत मग दुकानं, ते सगळी मच्छीची दुकानं आहेत मध्यभागीची. काय घेतेस ग? बटाटे. हो बटाटे कसे? 100ला 4. आज मच्छी पण कमी आहे बघा, संपत आले बहुतेकशी मच्छी. इकडे सगळे वाटेवाले असतात, इकडे सगळे वाट्यावरती मच्छी. राणी माशाचा कसा वाटा?
200 हे 200 रुपये. या साईडला पाठीमागे आलात की सर्व चिकन सेंटर आहे तुम्हाला दिसतील. सर्व चिकनची दुकान एक लाईनमध्ये अशी असतात. बघा सी अँगलमध्ये आहेत सगळी. हां चला म्हणजे चिकन पण घेतलेलं आहे वीरसाठी. पण त्या कोकण चिकनमध्ये चिकन घेतलेलं आहे. आता कोकण चिकनमध्ये सह्याद्री कोकणमध्ये सह्याद्री कोकण आणि घेतलेलं आपण कोकण चिकन. चला चला जाऊया. आता बाजारात बहुतेक ते घेऊन झालेलं आहे. आता रिया काय घ्यायचं आहे दुसरं? आता नाही हां नाही ना. जाऊया मग. बसला रिक्षावाला येतो का बघूया. पांडू चला बघा रिया कशी चालली आहे. खरं बाजारातून घेऊन जाताना असं ओझं धरायचं असतं कमरेत आणि मग चालायचं असतं. खरं हीच तर पद्धत आहे कोकणातली. रिया हा हा मस्त. मार्केटच्या अगदी या कोपऱ्यावरती नाक्यावरती उभे आहेत. आता इकडून बघूया रत्नागिरी देवरूख रत्नागिरी गाडी येते काय ती बघूया. नाहीतर मग पांडू येते काय बघूया. रिक्षाने जायला जो पहिला येईल त्याच्यानं जायचं. बस येईपर्यंत रिया चालले आंबे बघायला तिकडं. हापूस आंबे तर खाल्ला नाहीत भरपूर यावर्षी, तरीसुद्धा तोतापुरी आंबे घेण्यासाठी गेले बघा रियाचे. रिया घेते आंबे बघा तिथे. किती आंबे घेतले का? 1 किलो 3च आंबे. हा मंडई 14 जून आहे आज आणि 14 जून आहे तरीसुद्धा पावसाचा कुठं काय पत्ता नाही आहे. कुठं पाऊस हरवला आहे काय माहीत नाही. ऊन बघा कसला आहे. कुठे ढगाचं पण वातावरण दिसत नाही. मगाशी तर होतं. आता पाऊस कधी पडणार काय माहीत नाही. शेतकरी पेरणी करून झाला आहे. आमच्याकडचा कोकणातला शेतकरीसुद्धा भाताची पेरणी करून झालेला आहे. पाऊस कधी येतोय काय माहीत नाही. बाजारात खरेदी करून किती शिल्लक राहिलेत ते बघते. होय ना. भरपूर झाले. हा रविवारच्या बाजारात बस चुकली ना तर हालत खराब होती. एक बस आली अगदी बरोबर 12 वाजता पण एवढी फुल होती गाडीच थांबली नाही. त्यामुळे परत आता एवढा वेळ थांबावं लागतं. हालत खराब होती ना ते बाजारात. आता बघूया पांडू तरी येते काय. कुठं गाडी त्याची पंक्चर झाली पंक्चर काढते. चला मंडई रत्नागिरी गाडी आली. या थांबव. होय थांबव. चल थांबव. शेवटी बाजारात ना आलोय. पोरगी बघा सगळी बॅग रापून बघतात काय काय आणलेलं आहे खायला. खायला काय नाही. तोतापुरी आंबे तेवढे आहेत पप्या. सामान काढताय. नको पिशवीची गाठ सोडू. हां सामान तेवढं काढा. ते तुटले पिशवी का नाडीच तुटते. हा कुरकुरी आहेत वाटतं पप्प्यासाठी आणली मम्मी.